पुण्यातली पूरस्थिती उद्भवल्यानंतर महानगरपालिकेकडून अलर्ट मोडवरती आपण पाहतोय की जवळपास 25 JCBच्या सहाय्यातून मुळामुठा नदीपात्रामध्ये जो राडारोडा आहे, जे अतिक्रमण झालेलं आहे ते आता काढायला सुरुवात झालेली आहे। कारण पाण्याला जाण्यासाठी वाट नाही, त्यामुळे पाणी जे आहे ते अनेक वस्त्यांमध्ये घुसतं। त्यामुळे आपण पाहतोय की त्यानंतर महानगरपालिकेकडून जवळपास 25 JCB जे आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये काम करतात। पुणे महानगरपालिकेची टीम जी आहे ती संपूर्ण या मुळामुठा नदीच्या पात्रामध्ये दाखल झालेली आहे। स्वतः अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप या सगळ्या संपूर्ण परिसरामध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई जी आहे ती करतायत। नदीपात्रामधला राडारोडा जो आहे तो JCBच्या सहाय्याने काढला जातोय आणि हायवाच्या माध्यमातूनच हा राडारोडा जो आहे तो लगेच नदीपात्राच्या बाहेर नेला जातोय। सर, साधारणतः किती साहित्य आहे, किती कर्मचारी आजपासून काम करतात? साधारण आपले 25 JCB आणि जवळपास 30-40 डंपरच्या सहाय्याने आपण हा नदीपात्रात जो राडारोडा टाकला गेलेला आहे तर तो काढण्याची कारवाई आपण आज सुरू केलेली आहे। जवळपास म्हणजे कार्यकारी अभियंता, डेप्युटी इंजिनियर, त्याचप्रमाणे ज्युनियर इंजिनियर हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण या कार्यवाहीसाठी उपस्थित ठेवलेले आहेत। पावसामुळे खरं तर नदीपात्रामध्ये विसर्ग केला आहे, त्याच्यामुळे काय अडचणी येतात? अनेक ठिकाणचं कामसुद्धा साहित्य गेलं, मात्र ते वाहनांना परत जावं लागेल। बेसिकली काय होतं की आता विसर्ग आहे आणि चिखलसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळं काम करताना ह्या अडचणी येत आहेत, परंतु त्यावर देखील मात करून आम्ही हा राडारोडा काढून निश्चितपणे ती कारवाई पूर्ण करू। महानगरपालिकेकडून संबंधित ज्या ठिकाणी अतिक्रमण झाले तिथं गुन्हासुद्धा दाखल करता येणार, त्याची प्रक्रिया आता सुरू केली आहे महापालिकेने? ज्यांनी राडारोडा टाकला आहे त्यांच्यावर निश्चितपणे हा गुन्हा दाखल केला जाणार आहे। त्याचप्रमाणे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील ही मोठ्या प्रमाणात करण्यात येईल, कारण यांनी हानी जी काही होती आहे, कारण याचा जो बॅक मारला जातो हे फार मोठ्या प्रमाणात आहे। तर आपण पाहतोय की या सगळ्या संबंधितांवरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती महानगरपालिकेकडून सुरू केली आहे। मात्र आपण पाहतोय की 25 JCB या संपूर्ण मुळामुठा नदीच्या पात्रामध्ये काम करतायत। हायवामधून आपण पाहतोय की हा राडारोडा लगेचच काढला जातोय, जेणेकरून पाण्याला जाण्यासाठी वाट जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती रिकामी व्हावी। महानगरपालिकेकडून आपण पाहतोय की अलर्ट मोडवरती जे आहे ते आता काम करायला सुरुवात झाली। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।